डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कोलार समाजाचं पुनर्वसन, कोलार समाजाच्या कुटुंबातील नोंदी 7/12ला, प्रॉपर्टी कार्डवर नोंदी, किरण जावेरी साहेब आगे बढ़ो, किरण जावेरी साहेब आगे बढ़ो, चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, चुकीचा अहवाल देणाऱ्या जातीवादी कर्मचाऱ्यांवर कारवाई. नमस्कार, द रॉयल 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुणे येत आहोत. दौंडमधील हलाल समाजाच्या कुटुंबावरती शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जे बेघर होण्याची जी वेळ आली त्याबद्दल हलाल समाजाच्या नेत्यांनी इथं उपोषण धरलं आहे. त्याबद्दल हलाल समाजाचे राष्ट्रीय नेते यांच्याकडून किरण जावेर यांच्याकडून आपण मनोगत व्यक्त करूया. काय सांगा सर तुम्ही? ऑगस्ट 2056 मध्ये भीमा नदीला आलेल्या पुरामध्ये होणार समाजाची वाताहत झाली होती. तेव्हा शासनाने त्या होणार समाजाचं पुनर्वसन करण्याचे ठरवून 1480 गट नंबर 1480 2480 या मिळकतीवर होणार समाजाचं पुनर्वसन केलेलं होतं व त्या ठिकाणी त्यांना जागा देऊन त्या ठिकाणी पत्रे वगैरे सुद्धा दिलेले होते व तेव्हापासून 1956 पासून हा होलार समाज या 2480 या मिळकतीवर राहत आहे. असे असताना त्या ठिकाणी स्थानिक धनधारक्यांनी राजकीय लोकांना हाताशी धरून ती जागा त्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी रिझर्वेशन टाकून किंवा काही क्षेत्र ही एका संस्थेला त्या ठिकाणी लिहून देण्याचा प्रयत्न चालू आहे. या संदर्भात जर होलार त्या ठिकाणी जर टाकलेलं जे पुनर्वसन होलार समाजाच्या या पुनर्वसनाच्या जागेवर जर आरक्षण टाकलं गेलं तर होलार समाज हा विस्थापित होणार आहे आणि त्याला जागा सुद्धा कुठे मिळणार नाही. स्थानिक भागातील राजकीय लोक, तहसीलदार असतील, प्रांत असतील यांना हाताशी धरून या ठिकाणी होलार समाजाला विस्थापित करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अखिल भारतीय होलार सभा संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ उपाध्यक्ष विनायकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज पुणे येथे अमरण उपोषणाचा विषय या ठिकाणी झालेला आहे. हे जर विषय संपले नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भात आंदोलन केलं जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील होणार समाज हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी जाहीर करतो. जे दौंड शहरामध्ये जे प्रॉपर्टी कार्डवर किंवा याच्यावरती नाव झाले नाही त्याला कारणीभूत असलेले शासन किंवा तिथले पुढारी ते हे आहेत, म्हणजे धनशक्ती त्यांच्याकडे जास्त आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अध्यक्ष म्हणून? या संदर्भात हा एक होलार समाज आहे, हा असंघटित आहे, नाही या मागे कोणी नाहीये. या भ्रमामध्ये शासन आणि शासनकर्ते या ठिकाणी असल्यामुळे ते स्थानिक धनधारक्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सत्तेवर असलेल्या पदाधिकारी, तेथील तहसीलदार असतील, प्रांत असेल किंवा नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील, हे जाणून बुजून होलार समाजाला, या मागासवर्गीय होलार समाजाच्या मागे कुणी नाही असा भ्रम करून या ठिकाणी या होलार समाजाला विस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु ते पूर्णपणे हाणून पाडल्याशिवाय हा होलार समाज स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील होलार समाज हा एकच होऊन पूर्ण महाराष्ट्र होलार समाजाच्या हक्कासाठी आणि आपल्या दौंड मध्ये राहणाऱ्या या विस्थापित होलार समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन पेटवलं जाईल आणि वेळ प्रसंगी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चे काढले जातील आणि या ठिकाणी होलार समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत पाहता राष्ट्रीय अध्यक्ष किरण जावेर साहेब यांनी असं सांगितलं आहे की होलार समाजावर जर अन्याय झाला तर न्याय देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला होलार समाज एकत्र होऊन त्याला लढा देऊ. विजय जाधव सर, विशाल हेगडे, पुणे.